आपण म्हणतो बायको माझ्यावर प्रेम करते, तुझ्या इतका गाढव तुझे कोणी सांगितलं तुला तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? ए सांगा मला, तुमच्या बायको तुमच्यावर प्रेम करते, हा खरंय का भ्रम आहे? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम 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 हे तर सीता घेऊन गेला राम. इतर राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकून नाही पाहिला. तिनं बांबू काढला, बांबू लांब बांबून भाकरी लोटायची. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपला का? झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा हलकट तिला म्हणतो इश्क ही कोण बायको? हा सगळ्याला पण आहे. ए मूर्ख पोराच्या प्रेमात पडून काही पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात. काही पोरींनी हलकट पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जतीचा कचरा केला. तुम्हाला कोणी सांगितलं तुमची प्रियशी तुमच्यावर प्रेम करते? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन घाटात बसलं वॉटर स्टेशनच्या पुढं. आणि येड्या बाबळे दोघे बसले, बाबळ इडी आणि ती पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिने घाटातच सोडून दिला. का ते पडदे लावून कुठं कार्यक्रम होत असो, आपलं मोकळ्या मैदानात काम राहत. मग जागत नाही राहिले आतमध्ये. आपण विठाल बस साखळी लागली ना भंगाची, मग तुम्हाला स्वप्न मला स्वप्न. थोडं मागं नेतो पुढं आणतो. ज्ञान गेलं बाबा, ज्ञान देव, देव ज्ञान, साखळी सोडायची नाही. आता कटेवर उभा असणारा आपली आई आहे, आपला बाप आहे, तो आपल्याला सगळं सांभाळतोय. आपण सगळी जण देवाची लेकर आहेत. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण देव का नाही? ताण द्या. रक्त नाही आहे का? देवाची लेकरं नाहीत का? आहे ना. मग आपण देव का नाही? उत्तर, आपण देव आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. बस. आता ज्ञान नाही म्हणून आपण देव नाही, कारण ज्ञान आलं की आपण देव. आता लागली साखळी. आता ह्याच मापात राहायचं शेवटपर्यंत. आता आपल्याला देव पाहायचा नाहीये, आपल्याला देव व्हायचंय. म्हणून ज्यांची कथा आहे ना, ते गायीची सेवा करून देव झाले. कारण कृष्णाने अवतार गायांसाठी घालवला आणि ह्या महात्म्याचं ह्या मातीला दर्शन झालं. मंठ्याच्या ही मातीच पवित्र झाली. हो, त्याचं उत्तर ऐका महाराज. सज्जनाचा पाय जरी जमिनीला लागला तरी ती जागा पवित्र होते. हा मंठ्याचा परिसर राधाकृष्ण महाराजांच्या पायाने पवित्र झाला. त्याला गाथा सांगतोय, मी नाही सांगत. संत चरण रस लागता, आणि त्यांच्या वाणीतून तुम्ही भागवत ऐकलं, ऐकणारे पवित्र झाले. हे कधी ध्यानात कोणी उठायचं नाही, हे चालत नाही. बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं पाखवाद वाजवायचा, कोणी उठायचं कीर्तन करायचं, बापाची पेंड आहे का? तुम्ही माना नाही तर नका मानू, या गोष्टी प्रारब्धात लागतात. यावर तुमचं काय मत आहे? ही कथा करायची बुद्धी देणारा सुद्धा गोपाल कृष्ण आहे, म्हणून तुमच्याकडून ती झाली. आणि कृष्णाला ती करून घ्यायची म्हणजे याला प्रारब्ध लागतं. कोणी उठायचं पाखवाद वाजवायचं, कोणी उठायचं कीर्तन करायचं, बापाची पेंड. ज्ञान व्हायला काय लागतं? पहिला म्हणता याला जपा, याला जपा. हे सगळं मरू दे, जाऊ दे, काय ते आपल्यामुळं सगळं. याला जपा, याला अटॅक येऊ नये, याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हा असा गेला तरी चालेल, पण याला कुणीतरी बाथरूमला न्यायचं, इतकं वाईट येणे जगू नये, याचा अपघात होऊ नये. काय मत आहे तुमचं? याला कोणत्याच अवयवाला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. नाही नाही. आणि अपघाताला 3च कारण आहेत. एक, दारू. 99% लोक सध्या दारू पितात. 99. फक्त थोडे आमच्यासारखे नालायक राहिले का आम्ही पेत नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट.
18 ते 22 तर 100% त्यांचा विषय संपला. ते पेतातच एवढेच. बरं, लाज नाही, वय नाही, उत्पन्न नाही. वाईट याचं वाटतं 90 वर्षाचा म्हातारा रस्त्याच्या कडेला म्हशी बोलतोय, 70 वर्षाची आजीबाई शेळ्या चारते आणि तिच्या देखत पोरं धाब्यावर गाडी लावून दारू पितात. आणि दारू पिऊन बाहेर आलं का मोटरसायकलवर चाललं का कुत्र्याला थानायचं, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा, आम्हाला पाहिलं का खकारा टाकायचा, मुळ्यादाचा कोंब दुखतो ना त्याचा. हसण्यावारी गोष्टी हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बापानी पोरांना खांदा दिलाय. दिलाय का नाही बोला. हे इंद्रिकडचे कीर्तन आहे, थोडं झोंबात पण खरं आहे. 90% दारुडे इंद्रिकडला शिवाय देतात. 90% का आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. नाही, बापाचं काय जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी ठरवून टाकेले अख्ख्यांचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचं. थोडं कानाला झोंबेल पण जरा वयाचा विचार करा. 70 वर्षाच्या बापानं जर 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी ओतायचंय तर त्या बापानं केलेलं पाप सांगा ना. सांगा. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागुने मोडले. कापूस शेतायला गेलेली बाई दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं. तिने लोणचं भाकरीला चोळून मुलगा मोठा केला आणि तिनं मुलाच्या अंत्यविधीला जायचंय. खरा विचार. 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं थरथरणाऱ्या हातानं पोराच्या तोंडात पाणी ओतायचं. आग लागली प्रेताला, आग. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तो प्रेताची आग लागली. आणि 70 वर्षाच्या बापानं गुडघ्यात मुंडकं गुतून रडायला सुरुवात केली. हे चित्र आहेत का नाही बोला. अपघाताला एकमेव कारण दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. या कथेत एक वाक्य सांगतो. मोटरसायकल चालवणाऱ्यांनी मायकलवर मोटरसायकलवर चालवणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवून गाडी चालवावी. तुमचं काय मत आहे. लय महत्वाचे असेल तर गाडी साईडला लावा, गप्पा हाना. तुम्ही काही लय VIP नाहीत. याला जपा मारा. काही लोकांना घेणं नाही मारा, काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्यान, मला मित्र आहे. सगळा भ्रमाचा खेळ आहे. यादी सांगा तुम्हाला. एक तक्षक 17व्या अध्यायात एक ओवी आहे. तक्षक नावाचं नाग आहे. तक्षक. आणि तक्षक नावाच्या नागाचा जर मणी काढला, मणी आणि तो मणी जर सिंहाच्या नाकाच्या केसात ओवला, सिंहातल्या नाकाचा केस काढायचा सिंहाच्या नाकातला आणि त्या केसात तो मणी ओवायचा आणि तो मणी गळ्यात घालायचा. 10 मिनिटात तुमचं घर सोन्यानं पैशानं भरत. कामच करायचं नाही आयुष्यभर. प्रयोग कराय का हरकत. परत ऐका नीट. तक्षक नावाच्या नाकाच्या फण्यातला मणी काढायचा आणि तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. 17व्या अध्यायातली ओवी तक्षकाचे आणि पुढे ओव्या नीट ऐकता. आता उदाहरण ऐका. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाच्या मणी काढाल, यदा कदाचित तुम्ही सिंहाच्या नाकातला केसही काढाल, पण कुणाचा तरी आशीर्वाद नसताना मोठे झालात हे घडू शकत नाही. पुन्हा ऐका पुढचं. यदा कदाचित सशाला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित मुर्ग जळाने तहान भागेल आणि यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, पण प्रारब्ध नसताना परमार्थ घडणार नाही. आणि प्रारब्धाला प्रयत्न असले तरच साधू भेटतो. कथा पाठ करून तुम्हाला भेटणार नाही. नाही हे घडणारच नाही. काय माणसं म्हणतात माझं वय 52 वर्ष झालं, मग हरिपाठ पाठ होईना. होऊच शकत नाही. तू जर कधी देवळाकडे बसलाच नाही नीट तर तू हरिपाठ व्हायचा काय संबंध राहिला. गावांमध्ये हरिपाठ चालले तर वाटेव गर्दी मावत नाही ना. हरिपाठ सुरू झालं देवळात कोणी येत नाही. याला जपा. 7 महिने नाही झाले महाराज अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरली. 6 महिन्यापूर्वी लता मंगेशकर सारखी गान सम्राज्ञी गेल्या लोक विसरली. अटल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरली.
2 महिन्यापूर्वी आयुष्यभर आरक्षणासाठी लढणारा विनायक मोठेसारखा माणूस गेला, लोक विसरली. उद्या दुपारी इंदुरीकर गेला, काय लोकांना गेलाय? लोक फक्त डिजिटल लावणार, भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार, चांगल्या चपला चोरणार. ना लोकांना काय घेणं? का विनोद आहे हा? काय घेणं नाही महाराज, काही घेणं नाही. 42 वर्षाच्या इतिहासात 8 पिढ्या परमार्थ केला, 8. आणि 8व्या पिढीला बोलाबाच्या घरामध्ये 3 मुलं जन्माला आली. सावजी, कानोबा आणि तुकोबा. सावकारकी होती, सावकारकी. बयात दुष्काळ पडला आणि सावकारकी गायब झाली. जी माणसं कर्ज काढायला दरवाजात उभी होत होती ती माणसं दुश्मन झाली. आणि जी माणसाने माझं गोदाम फुडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली. पहिली बायको दम्यानं गेली, दुसरी बायको केली, ती बाई श्रीमंत घराण्यातली होती. सावकारकी घरावर आली आणि घरातले भांडे गायब झाले. घरातले भांडे गायब झाले महाराज. आणि घरामध्ये माठ शिल्लक राहिला आणि तुकोबा राहायचं. पोरग आजारी पडलं आणि आजारी पडलेलं पोरग तुकोबा राहायकडे पाणी मागत होतं, पाणी. आणि आई साहेबांनी माठ डोक्यावर घेतला आणि पाणी आणायला गेलं. अर्धा माठ पाणी मिळालं आणि येताना तोल गेला महाराज. माठातलं पाणी खाली सांडून गेलं. बायको नवऱ्याच्या मांडीवर स्वतःचा मुलगा पाणी करता करता गेला. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं बाबा, नाही आलं देवा. माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा मुलगा गेला मी रडलो नाही, माझी मुलगा गेला मी रडलो नाही, माझी बायको गेली मी रडलो नाही, मारलाय मला बाप्पाजीनं मारलाय मी रडलो नाही, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकलाय मी रडलो नाही देवा. आणि माझ्या भावानं माझ्या उदारीच्या वया माझ्या वाट्याच्या काढून घेतल्या मी रडलो नाही देवा. मारलं मला, व्यापार केला मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू देवा, 42 वर्षाच्या इतिहासात रडलो नाही, आज रडलो का? 13 दिवस मी खडकावर बसून भाषण केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं देवा. मुखातून अभंग बाहेर पडला, श्री अनंता मधुसूदना मी तो अपराधाच्या राशी. आणि मग प्रार्थना सुरू केली, श्री अनंता अरे मी तवा अनाथ. आणि मग शेवटी खळखळा डोळ्यातले पाणी आलं आणि शब्द सांगून टाकला देवाला, देवा एकच इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे देवा माझी, मी ह्या लोकांना परत कधी दिसू नये, आता दिसू नये जना ऐसे खरी नारायण. हा तुकोबरायचा इतिहास आहे. आणि तुम्ही चांबड्याच्या लबाड लोकांच्या नादी लागून स्वतःला शाणे समजता. हे कसं घडेल? घडेल कसं? याला ज्ञानच यावं लागेल. इथे आपण आणि आपल्याकडे नियम का? ज्ञान. हा संसार करील कोणी हो? संसाराचं काय एवढं विशेष आहे? काय गाडी घेणं बंगला बांधणं म्हणजे काय पराक्रम आहे का? अहो एका पोराला बंगला केवढा बांधावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. एका पोराला 27 खोल्याचा बंगला बांधायची काय करत? काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? हा कलीचा पता नाही. महिला म्हटलं एका बाईला किती साड्या असतात? 24 धर चाल दर तासाला एक. मग तुला कपाट भर साड्या घरात ठेवायची काय करत? तुझ्याच शिंगा एवढ्या साड्या नाही. मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का? वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे. आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही. पण आपला संप्रदाय असा आहे की त्याचा पाया ज्ञान देव आहे. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव. 10वा अध्याय.
असावणी गहन ज्ञान ज्ञानावणे ध्यान विशेषती. पुन्हा 12वा अध्याय. जेत जेत दयाने शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञान देव. पुन्हा उलट फिरा तिथंच. 18वा अध्याय. 18वा अध्याय. टाळकरी बिळकरी मोबाईल पण ठेवायचे. मी उभं राहिलो म्हणजे मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही मोठं चालायचे. 18वा अध्याय. पटापट बोलत जायचं. भजनी बिजनी महाराज बिराज कुणी असले तर. चंद्रा चंद्रिका सागले राव. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. जिथं शंभू आहे तिथं अग्निका आहे. जिथं संत आहे तिथं विवेक आहे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जिथं सुमन आहे तिथं वन आहे. जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे. जिथं राव आहे तिथं खटक आहे. जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. ज्ञानच हे बरे ते बंद कर दे. कीर्तनात बसलं होय ते खोकडं घेऊन बसायचं आपलं. कुठे कुठे बसलं का तेच मोबाईल वापरूच नाही कीर्तनात. ज्ञान देव देव ज्ञान साखळी लागली. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान गेलं मोबाईल. ज्ञान देव. आई कीर्तनाला सुरुवात करायची. बोललं तरच कीर्तन कळलं, नाही तर तुमचं आपलं सूत्रच बसणार नाही. अरे तुम्ही मी भाग्यवान आहे. तिन्ही लाटेतून वाचलोय. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला टाकला असता. आकडा टाक आणि मा बाप खाली पाठव. पण 4 वाक्य ध्यानात ठेवा. 1, पैसा कामा येत नाही. पैसा कामा येत नाही ती सावली आहे. 1, पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. 3, संपत्ती कामा येत नाही. पण सांगणं वागणं कधी वाया जात नाही. ऐका, गाईला पडलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, सत्याला दिली देणगी, दिंडीला दिलेली पंगत, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन, गरीबाला केलेलं दान कधी वायाच जाणार नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी कीर्तनकाराचं दर्शन घेतलंय आणि कधीतरी मग सगळ्या पुण्याईचं फळ म्हणजे आजची भागवत कथा आहे. हो, पहिले धन्यवाद आयोजकांना द्यावा. दुसऱ्या धन्यवाद खर्च करणाऱ्यांना द्यावा. लक्ष्मी सगळ्यांकडे खर्चायची दानत लागते. आणि लक्ष्मीला 4 नियम आहेत. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकते. माझा टेलपणा लक्ष्मी का चालत नाही. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आहेत का नाही? आहेत का? लक्ष्मी टिकवायला गेलं बांबाला. 1, नम्रता लागते. 2, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. जेवढा ह्या परिवाराचा कथेला खर्च होईल 1 रुपया सुद्धा यातला वाया जाणार नाही. आणि कथा करणं हे संप्रदायाचं काम नाही, आज हे धर्माचं काम आहे. आपल्याला धर्म टिकवायचा आहे. फटाफटा फक्त बोलत जायचं. ज्ञान देव देव ज्ञान साखळी सोडायचं नाही, मग मजा राहणार नाही. ज्ञान देव. पैसा मानात घालायचा, बाकी ठिकाणी दानात घाला, पुढे घालू नका. या सब कथेचा हिशोब आहे. चला थोडं पुढं. ज्ञान देव देव गेलं बाबाला. ज्ञान देव देव ज्ञान. मग मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो, फटाफटा बोलत जायचं. प्रत्येकाचं रक्त लाल आहे. प्रत्येकाच्या रक्तात हिमोग्लोबिन आहे. एव्हरी मॅन हॅज 2 टाइप्स ऑफ ब्लड सेल. प्रत्येकाच्या रक्तात 2 पेशी आहेत. व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. एव्हरी मॅन हॅज 4 टाइप ऑफ ब्लड ग्रुप्स. ए, बी, ए बी आणि ओ. रक्त सगळ्यांचं लाल आहे. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. रक्तामध्ये 2 प्रकारच्या पेशी आहेत. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. प्रत्येकाच्या रक्ताला 4 गट आहेत. ए, बी, ए बी आणि ओ. आणि प्रत्येकाच्या शरीरात एव्हरी मॅन हॅज 2 ब्रेन. प्रत्येकाला 2 मेंदू आहे. 1 इज स्मॉल ब्रेन आणि 2nd इज ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, मोठा मेंदू. प्रत्येकाच्या मेंदूला 3 आवरण आहेत.
जलावरण, मृडावरण, मध्यावरण. प्रत्येकाच्या शरीराला 10 इंद्रिय आहेत. मानेपासून वर 5 आणि मानेपासून खाली 5. वरच्यांचं नाव ज्ञानेंद्रिय आहे, खालच्यांचं नाव कर्मेंद्रिय आहे. आणि प्रत्येकाच्या शरीराला 9 छिद्र आहेत. 9 मोजा पटकन. 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. आता देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. आता 10 मोजा. 2 4 6 7 लघवी 8 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. मग आता प्रत्येकाला इंद्रिय 10, छिद्र 10, रक्त लाल आणि सगळी माणसं एकाच देवाची लेकर आहेत. सगळी माणसं एकाच देवाची लेकर आहे. आणि आपल्या सगळ्यांचा बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला बाप नाहीये, मायबाप आहे. म्हणजे आई तोच आहे, बापही तोच आहे. आणि ते जम्मू नावाचं जे द्वीप आहे, ते द्वीप आहे, तिथं धर्म नावाचं एक नगर आहे, तिथं विठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील गड्डेवर हात ठेवतो, लाकडातल्या किड्याला आणि बंगल्यातल्या राजाला सांभाळतो.